जनतेच्या मतानं नाही बैमानी निवडून आलेलं सरकार आहे आणि या सरकारला लोकशाही पूर्ण पायदळी तुडवायची आहे ही मानसिकता या सरकारची आहे, त्यांच्या केंद्रीय सरकारची तीच मानसिकता आहे आणि त्याच्यामुळे महाराष्ट्राच्या परंपरेला जी विधिमंडळाची जी परंपरा होती त्या परंपरेला काळीमा फासण्याचं काम राज्याचं महायुतीचं फडणवीसाचं सरकार करते आहे असं चित्र आपण पाहतो आहे. आणि शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आणि या महाराष्ट्रामध्ये विधिमंडळामध्ये विरोधी पक्ष नेता नसेल तर लोकशाहीची दोन चाकं आहेत, एक चाक यांनी काढूनच टाकली. त्यामुळे या सरकारला काही जणांची तर मनाची लाज असली पाहिजे आणि त्यामुळे या सरकारने तातडीनं आजच निर्णय करून दोन्ही सभागृहातले विरोधी पक्ष नेत्यांची स्पष्टता व्यक्त करावी. विधानसभेच्या अध्यक्षाकडे आपली भूमिका मांडतात आहे. मला सगळं अध्यक्ष प्रणाली आम्हाला सगळी माहिती आहे. त्यामुळे अध्यक्षावर ढकलून नाही चालणार, सरकारने निर्णय घ्यावा ही भूमिका आमची आहे. सभापती राम शिंदे त्यांनी असं म्हटलं की विरोधी पक्षनेतेपदाबाबत ज्या परंपरा आहे त्या आता चालाव्यात ते अधिकृत एक प्रकारे विरोधी पक्षनेते या सरकारची मानसिकता आहे, ते मानसिकता भाषण झालं. त्याच्यामुळे राम शिंदे असं काय की आता विरोधी पक्षनेतेपदाबाबतच्या परंपरा सुरू आहे त्या आजपासून असं अभिप्राय नाही. बरोबर आहे ना, सभापतींनी सरकारची भूमिका व्यक्त केलेली आहे. राम शिंदे या सरकारला अभिप्रेत नाही आहे हेच त्यांनी भूमिका मांडलेली आहे. त्यामुळे एकदम स्पष्टता त्याच्यातच आपल्याला पाहायला मिळते. सभापती बोलणे ते सरकारची भाषा बोलली, स्पष्टता झाली की या सरकारला विरोधी पक्षाची भूमिका सभागृहात मांडता यावी नाही, सरकारला मोकळं राहावं अशा पद्धतीची भूमिका हे सरकार निर्माण करून ठेवली. नाना, संख्याबळ महत्वाचं नसताना संख्याबळ पक्ष नेतेपदाचे काय नियम आहेत निवडीचे? तुम्ही विधानसभा अध्यक्ष राहिला. संख्याबळाचे कुठलेही नियम नाही. मी तुम्हाला सांगतो की महाराष्ट्राच्याच परंपरेनुसार देशातल्या तर दोन आमदार विरोधी पक्ष तर त्यालाही विरोधी पक्षाचा पद काँग्रेसने त्या काळात दिलेला आहे. रेकॉर्ड तपास आहे ना, रेकॉर्ड तर विधिमंडळाचं काही लपलं जात नाही. त्यामुळे कुठली परंपरा नसतं. दोनदा आम्ही देऊ शकलो. आता एवढी मोठी संख्या आमची, त्याला काय नाही द्यायचं. मी सुरुवातीला सांगितलं की बैमाने निवडून आलेले आहेत, हे मॅनिप्युलेशननं निवडून आले आहेत, निवडणूक आयोगाच्या कृपेने निवडून आलेले आहेत, जनतेच्या कृपेने नाही. आणि हे माझ्यावर जेव्हा वारंवार सांगतात की 200 मतांनी निवडून आले, दम असेल ना, महाराष्ट्रात सगळ्यात जास्त मतांनी निवडून दाखवतो. पण पायलटवर निवडणुका घ्या, नसेल ज्या दिवशी नाही मिळालं महाराष्ट्रात सगळ्यात जास्त मतं राजकारणातून संन्यास घेणार. हे यांनी ज्या पद्धतीनं निवडणूक आयोगाच्या माध्यमातून हे जे निवडून आले त्या त्या आधारावर हे करतात. म्हणून जनतेची भीती यांच्या मनात नाही, संसदीय पद्धतीची भीती यांच्या मनात नाही, संविधानाची भीती यांच्या मनात नाही. आणि म्हणून हे या पद्धतीनं वागतात आहे आणि हे महाराष्ट्राच्या लोकशाही परंपरेला कलंकित करण्याचं पाप महायुतीचं सरकार करते. नाना, संख्याबळ महत्वाचं नसताना सुद्धा सत्ताधारी म्हणत आहेत की संख्याबळ कमवा आणि विरोधी पक्षनेतेपद मिळवा. मी सांगितलं महाराष्ट्रातली परंपरा नाही. याच्या विरोधी पक्षाचे 2 आमदार असताना सुद्धा आम्ही विरोधी पक्ष नेतेपद दिलेलं आहे. त्यामुळे बैमानीने निवडून आलेल्या लोकांनी या पद्धतीची भूमिका मांडू नये आणि त्यांना ती मांडण्याचं त्यांना त्यांची लायकी पण. विधानसभा अध्यक्ष आणि सभापती महोदय टोलवाटोली करतायत असं वाटतंय का? पुण्यामधला जो जमीन गैरव्यवहार प्रकरण घडला 18 मीडिया प्रकरणामध्ये त्यामध्ये पार्थ अजित पवार हे नाव आहे. त्यामुळे कुठेतरी या प्रकरणाला चालढकल करण्याचा प्रयत्न केला जातो. बघा, महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्र्यांना गुजरात स्टाईलमध्ये किंवा युमो स्टाईलमध्ये हे सरकार चालवायचं आहे. त्यांच्या सोबत्यांना जेव्हा कोजडी करायची केव्हा नाही करायची त्यांच्या हातात त्यांनी विचार केला. या मीडिया प्रकरणामध्ये अजित पवाराचाही आवाज बंद करण्यात आला, एकनाथ शिंदेचाही आवाज श्रीकांत शिंदेचा एक मुद्दा काढून कचऱ्यावर तो काढून त्यांनाही शांत करण्याचं काम झालं. त्यांच्या फायली तयार करून ठेवलेल्या आहेत आणि या फायलीच्या आधारावर हा सगळा खेळ या सरकारचा चाललेला आहे. आणि
आणि महाराष्ट्र कसं विकता येते त्याच्यावर यांचा प्लॅन सुरू. ज्या समितीची घोषणा या संदर्भात चौकशीसाठी करण्यात आली होती, त्याला देखील मुदतवाढ मिळाली, परंतु दिग्विजय पाटील किंवा पार्थ पवार या दोघांपैकी कुणाचीही अजून चौकशी झालेली नाही. होणार पण. मी त्यादिवशी सांगितलं की करा मुंडेच्या दुसरी कमिटी करा म्हणजे तुम्हाला सगळं उघड दिसेल, एका दूध पाणी तर पाणी करणार नाही. तुम्ही हा मुद्दा सभागृहात करणार ना, येईल तर सगळे विषय येणार, पण म्हणून तर पण हे सरकार इथं आलं आणि कसं पळून जाता येईल त्याचं प्लॅनिंग केलेलं आहे. फक्त 1 आठवड्याचं अधिवेशन ठेवलेलं आहे. हेच विरोधी पक्षात होते तर 2 महिन्याचं अधिवेशन व्हावं अशा पद्धतीचं घोषणा करत होते. आता योगायोगानं नागपूरचा मुख्यमंत्री आहे, मग यांना इतक्या लवकर पळ काढायची गरज काय? आणि म्हणून हे सगळे मुद्दे निघू नये, यांचं सगळं जे यांनी भ्रष्टाचार केलेले आहेत ते उघडकीस येऊ नये. शेतकऱ्यांची जी अवस्था या लोकांनी करून ठेवलेली आहे, शेतकऱ्यांना आत्महत्या करायला सोडलेलं आहे, हे सगळे प्रकरण येऊ नये. बेरोजगारांची परिस्थिती, महागाई, आज रुपया रोज परत चालू आहे आणि त्याचे परिणाम सगळे महागाई बघितले आणि सर्वसामान्य लोकांचं जगणं मुश्किल झालेलं आहे. हे सगळे प्रश्न आहेत. पण मुद्दामून हे सरकार इथून पळ काढण्यासाठी इथं आलेले आहे. फक्त आठवड्याभराचा फेरफटका मारायला इथं सरकार आले. नाना एलओपी पदावर निवडीवर टोलवाटोली होते असं तुम्हाला वाटतंय का? सभापती म्हणतायत की योग्य वेळी निर्णय घ्या. काय म्हटलं, सरकारने भूमिका स्पष्ट करावी. त्याच्यात सभापती जे बोलले ते सरकारची भूमिका. थँक्यू.